देवतून जे हँड ग्लोव्ज आपण पाहतोय आणि कैलासवासी मनोज नंदकुमार जोशी यांच्या स्मरणार्थ मनोज चौधरी यांच्याकडून हा पुरस्कार आपल्याला पाहायला मिळतोय. हे पुरस्कार देऊन या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते मनीषला. मनीष आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे. चांगली कामगिरी मनीषची आपल्याला पाहायला मिळाली. विथ द बॅट 11 धावा. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती सन्मान व्हायचं आहे. मनीष कसं वाटतंय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकलाय? चांगलं वाटतंय. आणि हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सर्वात आधी घरी जाऊन कोणाला दाखवणार? मुलीला दाखवेल, तिला खूप आवडते ट्रॉफी. आणि त्याचबरोबर कसं वाटलं ही स्पर्धा खेळून? खूप छान स्पर्धा आहे आणि खूप मेहनत घेतलेली आहे मुलांनी आणि ते सक्सेसफुल आहेत. त्याचबरोबर आपल्या संघावरती सॅटिस्फाईड आहेत, परफॉर्मन्स झाला त्या प्रकारे? हो, सगळ्यांनी चांगला खेळ केला आणि पुढे पण करतील. नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल नेक्स्ट मॅचसाठी. जाऊयात आपण समोरच्या कक्षामध्ये. ओ टू यू कॉम्बॉक्स. हॅलो. तर नैनेश या ठिकाणी दाखल झालेले आहेत. जर ते षटकार खेचतायत विनायक पाटील उर्फ बाबू यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 500 रुपये आणि जर 50 धावा पूर्ण करतायत तर 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. आदरणीय गणेश मोहिते साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची कॅप आपण पाहतोय ती या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. जे पुरस्कार आपण पाहतोय 3 पुरस्कार आहेत. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि त्याचबरोबर कॅप आणि हँड ग्लोव्ज. आदरणीय गणेश मोहिते साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात कॅप. तिसरा सामना 2+1 3 धावा. स्टार्ट करा. ओके ओके. पुढचा चेंडू इथे मात्र बॅकफुटला जाऊन चेंडूला लॉंग ऑफ रिजनला खेळतायत. एक धाव परिपूर्ण झालंय. नैलेशसाठी या ठिकाणी विनायक यांच्या माध्यमातून षटकार मारा 500 रुपयाचा मालक आपण बनायचं आहे आणि जर 50 धावा पूर्ण करतायत तर 1000 रुपयाचा पारितोषिक. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न होता. एक धाव कंप्लीट करतायत अक्षय. पुढचा चेंडू इथे मात्र डिक्लेअर झोन कडे चेंडूला एक्झिक्यूट केलं गेलंय. धावसंख्या 6 वर स्थिरावताना अक्षय स्ट्राईकला बघायला मिळत आहेत. दोन्ही दिग्गज फलंदाज आहेत आणि त्यांच्या समोर तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज चंद्रकांत. आवळेला हळवारपणे चेंडूला एक्झिक्यूट करतायत. एका धावेसाठी धावसंख्या 7 वर पोहोचते. शॉर्ट मिड विकेट रिझनला फक्त दिशा देण्याचं काम करा. स्ट्राईक रोटेट करतायत. पूर्णतः फोकस या मॅच कडे आपल्याला बघायला मिळतोय दोन्ही फलंदाजाचा. पुढचा चेंडू आणि उडवलाय चेंडूला. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. धावा मिळत आहेत त्या 2. धावा स्कोर कार्ड वरती 9. बॉल द्यायचा. 5 झालेले आहेत. 1 टू गो. शेवटचा चेंडू. थोडासा गेन खोलायचा ऑपरेटर. आवाज जरासा वाढवा. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड 10 वर पोहोचलंय. शेवटचा चेंडू आणि इथे आडव्या बॅटने पूर्णश एक्झिक्यूट करतायत लॉंग ऑनला आणि येत आहे डिक्लेअर झोनच्या 2 धावा. एकच धाव सॉरी धावा स्कोर कार्ड वरती 11. षटकाची झालंय समाप्ती. डीजे थँक्यू डीजे थँक्यू. नवीन गोलंदाज बॉलर नेम हर्षद. पंचांचा कॉल. नो चेंडू आहे. 1+2 एकंदरीत 3 धावा ऍड केल्या जात आहेत. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 1-4 14 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. फ्लॅग खूप चांगल्या पद्धतीने लहरताना बघायला मिळत आहेत.
पुनश्च चांगला शॉट बघायला मिळतोय. कॉन्सन्ट्रेशन सिंगल डबल कडे पूर्णतः बघायला मिळते दोन्ही फलंदाजाचं. अक्षय स्ट्राईकला. ओ यावेळेला आडव्या पट्ट्याने पुनश्च चेंडूला लॉफ्ट करतायत डिक्लर झोन मध्ये. धावसंख्या पोहोचेल 16 वरती. 16 ऑन स्कोर कार्ड. याच्यानंतरची मॅच आपल्याला बघायला मिळेल. मॅच क्रमांक 5. चॅम्पियन विपक्ष द्रोणागिरी वॉरियर्स या दोन संघामधला बॅटल. ओ बॅकफुटला जाऊन चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. चला या ठिकाणी आपण बघतायत कटआउट च्या रूपानं कॉट बिहाइंडच्या रूपानं फलंदाज बाद न्यूमॅन निकेत. न्यूमॅन निकेत मैदानाच्या आतमध्ये जाईल. नव्या स्कोर कार्ड वरती 16. नवीन फलंदाज निकेत. मनीष म्हात्रे यांच्याकडनं विष्णू मंडल कॅच पकडतायत तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ओ यावेळेला डिक्लेअर झोन मध्ये धावा मिळत आहेत 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 18 वरती. विष्णूजी मंडल एक संधी आहे आपल्याकडे. झेल घ्या आणि 500 रुपयाचे मालक बना. बॅकफुटला जाऊन चेंडूला पॉइंटला दिशा देताना सिंगल कंप्लीट झाले. निकेत मात्र दुसऱ्या धाव्याचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतायत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 19. चेंडू झालेले ते 5. 1 टू गो. पुनश्च लॉफ्ट करण्याचा प्रयत्न डिक्लेअर झोन मध्ये. षटकाची झाले समाप्ती आणि धावा स्कोर कार्ड 20. 10च्या सरासरीने 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. याच पद्धतीने धावाल्या प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला 40 स्कोर कार्ड वरती बघायला मिळू शकतोय. याच्यानंतर आपल्याला मॅच बघायला मिळेल एसबी वॉरियर्स चॅम्पियन विपक्ष द्रोणागिरी वॉरियर्स मध्ये. दोन्ही संघाच्या संघानायकाने टॉसच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. वीस झालेले आहेत. सुधीर न्यूमॅन गोलंदाजी ट्रॅकवर आणि इथे उद्ध्वस्त क्लिंग बोल्ड. अक्षय माघारी परतताना फलंदाज बाद डिसे. थँक यू. साहिल मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. साहिल आक्रमकतेचं दुसरं नाव म्हणजे साहिल आणि तो वन डाऊन बॅटरच्या भूमिकेमध्ये दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. तर एका बाजूने क्लिंग बोल्ड करताना गोलंदाज सुधीर. बॅकफुटला जाऊन साहिल एका धावेसाठी चेंडूला एक्झिक्यूट करतात डिक्लेअर झोन मध्ये. साहिल यांच्या प्रत्येक षटकाराला अरविंदजी गोरे साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक आहे आणि जर बॅक टू बॅक 3 षटकार साहिल खेचतायत तर 500 रुपयाचा पारितोषिक अरविंदजी गोरे साहेबांच्या माध्यमातून. आणि बॅक टू बॅक जर साहिल याने 3 षटकार मारतायत मनीष म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपये. हे सर्व साहिल यांचे प्रचंड चाहते आहेत आणि त्यासाठी या ठिकाणी प्राइज लावले गेले. बघूया साहिल आणि नो चेंडू. दहाव्या स्कोर कार्ड वरती 23. पुढचा चेंडू
यावेळेला बॅक टू द बॉलर आणि डॉट बॉल. बघूया साहिल उडवलंय चेंडूला आणि झेल तिथे सुटलाय. 2 धावा कंप्लीट होताना धावसंख्या 2 ने आकार घेत 25 आणि चेंडू झालेले आहेत 6 कंप्लीट. षटक संपलंय. 25 धावा, फक्त 5 धावा दिलेल्या आहेत. सुंदर गोलंदाजी. 25 बॅट हवी आहे. तर खऱ्या अर्थाने स्पर्धा म्हटल्यानंतर जे आमचे दानशूर दाते आहेत त्यांनी दिलेलं जे सहकार्य आहे ते भरपूर मोलाचं आहे आणि त्यासाठी आम्ही स्पेशली थँक्स म्हणतोय संपूर्ण आदर्शनगर प्रीमियर लीगची कोर कमिटीच्या माध्यमातून. फर्स्ट प्राईजचे आम्हाला सौजन्य केले निकेशजी राऊत साहेब. 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. चिरंजीत गुडे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफीज अवेलेबल झालेले आहेत. त्यांच्या माध्यमातून 7,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. मनोजजी चौधरी साहेबांच्या माध्यमातून 5,000 रुपये. कॅप ट्रॉफीज मॅन ऑफ द मॅच धावा आहेत 25. तसेच संतोषजी राऊत साहेबांच्या माध्यमातून 5,000 रुपये. सुंदरजी वैद्य यांच्या माध्यमातून 5,000 रुपये. विजयजी कांबळे साहेबांच्या माध्यमातून 1,500 रुपयाचं आर्थिक सहाय्य. इथे मात्र डाऊन द ग्राउंड सागर तिथे आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा अटेम यशस्वी झालाय. 27 धावा. संदीपजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून 1,000 रुपये. गणेशजी मोहिते सरांच्या माध्यमातून 2,000 रुपये. स्वप्नजी पाटील सरांच्या माध्यमातून 3,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आणि इट्स अ डॉट बॉल. अनुप पाटील साहेबांच्या माध्यमातून 2,000 रुपये. मनीष चुरी साहेबांच्या माध्यमातून 4,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. पुढचा चेंडू आणि इथे बॉल हवेमध्ये. सुंदर झेल. व्हॉट अ कॅच. दिस एक धुन तो बजनी चाहिए भाई. थँक्यू. प्रणयजी राऊत सरांच्या माध्यमातून 800 रुपयाचं आर्थिक सहाय्य. सूर्यकांत तरे साहेबांच्या माध्यमातून 1,000 रुपये. अनिलजी माळी साहेबांच्या माध्यमातून 2,500 रुपयाचं आर्थिक सहाय्य. निखिल म्हात्रे सरांच्या माध्यमातून 2,500 रुपयाचं आर्थिक सहाय्य. न्यूमॅन सुदीप आलाय संघाचे संघनायक. बघूया कर्णधार सिपास सालार स्कीपर मैदानाच्या आतमध्ये येतोय. नाव आहे मिस्टर सुदीप. एक मोठे बॅटअप. सुदीप म्हात्रे आक्रमकतेचा एक जबरदस्त फलंदाज. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 28. नितीनजी भोसले साहेबांच्या माध्यमातून 1,551 रुपयाचं आर्थिक सहाय्य. मयूर हडल सरांच्या माध्यमातून 2,500 रुपयाचं आर्थिक सहाय्य. वेळेला चेंडू हवेमध्ये आहे. सेली मिडॉपला चेंडू खेळला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी. आणि धावसंख्या 30. 1 टू गो. शेवटचा चेंडू आणि इथे उडवला चेंडू हवेमध्ये. झेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गडी बाद. 31 झालेले आहेत. 32चं टार्गेट. त्यानंतर शार्दूल मानकर सरांच्या माध्यमातून 2,500 रुपयाचं आर्थिक सहाय्य. या स्पर्धेसाठी आम्हाला पाणी प्रोव्हाइड केले मनीष म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून. जेवणाची व्यवस्था सन्माननीय अमोलजी ठाकूर साहेबांचं शुभागमन झालंय. वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. बंटी दादांच्या माध्यमातून अन्नदान आपल्याला बघायला मिळतंय. थँक्यू बंटी दादा. त्याच्यानंतर वाणी स्पोर्टकडनं टी शर्ट आणि हँड ग्लोव्ज आम्हाला प्रोव्हाइड केलेत. बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समनसाठी नक्कीच सागरजी वैद्य यांच्या माध्यमातून 2,222 रुपयाचं आर्थिक सहाय्य. हार्दिक तोडणकर सरांच्या माध्यमातून 2,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. ग्रामपंचायत सदस्य माननीय सो विद्या रावते मॅम यांचं शुभागमन झालंय. त्यांचंही करतोय आम्ही वेलकम. आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. त्यानंतर हार्दिक तोडणकर सरांच्या माध्यमातून 2,000 रुपये. साहिल मानकर सरांच्या माध्यमातून बॉल बॉक्स आम्हाला प्रोव्हाइड केले फॉर टुर्नामेंटसाठी.
आणि सुरेखा अरविंद गोरे मॅम यांच्याकडनं 2100 रुपयाचं आर्थिक सहाय्य, उमेश म्हात्रे सरांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं आर्थिक सहाय्य, विशाल मोहन किनी सरांच्या माध्यमातून 1000 रुपये आणि विश्वनाथजी डवला साहेबांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. थँक्यू. सर्व दाते आहेत त्यांचा आम्ही आभारी आहोत. चला लवकर टार्गेट सेट केलं गेलंय 32 धावांचं. याच्यानंतरचा मॅच चला टॉस साठी यायचंय. चॅम्पियन विपक्ष द्रोणागिरी वॉरियर्स. टॉस आपण करतोय. बोट टीम कॅप्टन कॉइन कुठे? हार्दिक कॉइन. हार्दिक टॉस करून घ्यायचं. 32 धावांचं टार्गेट आहे. अमोलजी ठाकूर यांच्या सरांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करतो. या अमोल भाऊ आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. हार्दिक अमोलजी ठाकूर साहेब मी विनंती करतो आपण या टॉस बॉक्समध्ये त्यांच्या शुभ हस्ते टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. अमोलजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस आपण करणार आहोत. चॅम्पियन संघाचे कॅप्टन टॉससाठी उपस्थित व्हा. द्रोणागिरी वॉरियर संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. चॅम्पियन संघाचे कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. चॅम्पियन संघाचे कॅप्टन चला टॉससाठी यायचं आहे. दोन 2025 आणि एका बाजूला NPL आपल्याला पाहायला मिळते. चॅम्पियन संघाचा कॉल असेल. कॉइन स्पिन केला जातोय. 2025 असं आलाय. NPL आलाय. टॉस द्रोणागिरी वॉरियर संघाने जिंकलाय. तुमचा निर्णय काय असेल? आमचा निर्णय असेल बॅटिंग करायची, कारण की पहिला पण आम्ही बॅटिंग करून चांगला परफॉर्मन्स दिला, तर आताही आम्ही बॅटिंग करून तसाच परफॉर्मन्स देऊ. नक्कीच दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. फोटो सेशन या ठिकाणी केले जाते. मॅचला सुरुवात करा मैदानामध्ये. टॉस या ठिकाणी जिंकलाय द्रोणागिरी वॉरियर्स संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊ आपण कॉम्बॉक्स मध्ये ओढू अजित सर. पुढचा चेंडू इथे मात्र लॉंग ऑनला झेलची संधी हुकलंय आणि धावा येत आहेत. 1 धावसंख्या बघायला मिळेल. 3 चेंडू 3 धावा आणि टार्गेट आहे 32. आडव्या बॅटने एका धावेसाठी खेळताना धावसंख्या 4 वर पोहोचलाय. 24 चेंडू आणि 32चं इक्वेशन आहे. 8च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज अंशू तयार. पुढचा चेंडू घेऊन पाकपुटला जाऊन पॉइंटला खेळलाय. डिक्लेअर झोन मध्ये 5 चेंडू 5 धावा. शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू समोर बॅटर प्रसाद.
फुलटॉस पंचांचा कॉल नो चेंडू आहे आणि टोटल 1+1 2 धावा ऍड होतील. धावसंख्या बघायला मिळते 7. पुढचा चेंडू याही वेळेला पुढचा फटका सरळ जाईल तो डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा षटकाची झाले. इथे समाप्ती 9 धावा. येणारे 18 चेंडू आणि धावा बनवायच्या आहेत त्या तुम्हाला 23. डीजे थँक्यू. चला लवकर फील्ड अरेंज करा. 18 चेंडू 23 ची गरज आणि हर्ष गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालाय. पुढचा चेंडू हर्ष पापुटला जाऊन झेल. अक्षय तिथे मात्र चुकी करतायत. धावसंख्या 10 वर पोहोचलाय. पुढचा चेंडू वाईट बॉल आहे. आणि गडी बाद झालाय. जर आणखीन 2 विकेट येत आहेत हॅट्रिक विकेट. कशी 3 विकेट काढायचं आहे. 1000 रुपयाचा पारितोषिक मनीष म्हात्रे सरांच्या माध्यमातून. थँक यू न्यूमॅन. सागर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. थोडस एक पॉइंट वाढवा डीजे मास्टर. थोडस 1 पॉइंट वाढवा. मिस्टर सागर थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये मॅच विनर खेळाडू म्हणून सागर मंडलकडे बघितलं जात आहे आणि तोच मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. येणारे चेंडू शेष आहेत 16 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 21. 16 मध्ये 21 ची गरज आहे. सागर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने हर्ष आहे. विकेट घ्या मनीष म्हात्रे सरांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं गेले विकेट 3 विकेटसाठी. सागर यावेळेला क्लेवर क्रिकेट खेळतायत. फाईन लीगला दिशा देत फक्त 1 धाव कंप्लीट केले आणि 12 धावा ऑन स्कोर कार्ड. अजूनही धावा बनवायच्या त्या 20. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 15 चेंडू 20 धावा. अप्रतिम शॉट मिड ऑफ रिजनला एक्झिक्यूट करताय. सिंगल रोखू शकणार नाही आहेत. येणारे 14 मध्ये 19 बनवायचे आहेत. धावा झालेल्या आहेत त्या 13. सागर डिक्लेअर झोन मध्ये खेळतायत. कॅल्क्युलेट क्रिकेट. धावसंख्या मिळेल फक्त 2. धावसंख्या 2 ने 15 वर स्थिरावली गेली. 17 धावांची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे. इथून सागर मैदानाच्या आतमध्ये जेवढं थांबतील. शेवटचा चेंडू शेष आहे. 1 to go. शेवटचा चेंडू हर्ष गोलंदाजी ट्रॅकवर. समोर येतो सागर. यावेळेला 1 धाव घेत स्ट्राईक आपल्या जवळ ठेवलंय. षटकाची झालंय समाप्ती. 16 झालेले आहेत. 12 मध्ये 16 ची गरज आहे. 16 झालेले आहेत. ऐकूया एक रिफ्रेश सॉन्ग डीजे.
थँक्यू. दुपारच्या सत्रामध्ये आपण बघतायत पुनश्च बंटीदादांचं शुभागमन झालंय या स्पर्धेसाठी, ज्यांच्या माध्यमातून अन्नदान आपण बघतायत सौजन्य केलेलं आहे. थँक्यू बंटीदादा. पुनश्च आम्ही आपले आभारी आहोत. या मॅचच्या माध्यमातून 12 चेंडू 16 झालेले आहेत. 12 चेंडू 16 बनवायचे आहेत. रमेश गोलंदाजी ट्रॅकवर. ओ डिक्लेअर झोन कडे फक्त एक धाव मिळेल. आता 11 मध्ये 15 बनवायचे आहेत. मध्ये 15 बनवायचे आहेत. बघूया पुढचा चेंडू. गोलंदाज रमेश यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळतायत. एक धाव इथे मिळेल. आता 10-14 चांगलं बॅटल आणि डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी जाईल. 9 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. मॅच कभी इधर तो मॅच कभी उधर. आणि कधी कधी मात्र मॅच सर्व क्रीडा रसिकांच्या मनामध्ये घर करते की इथून मॅच कोण जिंकेल. आणि चर्चा जर तुमच्या नावाची होत असेल तर मात्र आदर्श नगर प्रीमियर लीग जिंकते इज नो डाऊट. 9 मध्ये 13 ची गरज आहे. पुढचा चेंडू आणि इथे महत्वाच्या क्षणी आलाय डॉट बॉल. 8 मध्ये हव्यात त्या 13. जबरदस्त एंटरटेनमेंट, हाय व्होल्टेज ड्रामा, क्रुशियल मॅच. इथे मात्र पुनश्च सेफ झोन मध्ये चेंडूला लँड केलंय. एक धाव मिळेल. आता 7 मध्ये बनवायच्या आहेत त्या 12. 7-12 ला नवीन जुना काय असेल तो. आणि डिक्लेअर झोन कडे चेंडू 2 धावेसाठी जातोय. आता 6 मध्ये बनवायच्या आहेत त्या 10. डीजे कम ऑन. थँक्यू. तर निकेतला या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवर बोलवलंय. निकेत 6-10 ची गरज. मॅच इज ऑन. पुढचा चेंडू आणि बॉल हवेमध्ये. सुदीप आहेत तिकडे आणि फक्त एक धाव मिळेल. 5 चेंडू 9 धावेची गरज. जोपर्यंत सागर मैदानाच्या आतमध्ये आहे, दोन्ही भाऊ मैदानाच्या आतमध्ये. आणि इथे मॅच फसलाय. मोठा विकेट. सागर OUT आउट. गॉन. डीजे थँक्यू. 4 चेंडू मध्ये 9 धावेची गरज. आमचे परममित्र नितेश राबडे सरांचं शुभागमन झालं. वेलकम. हृदयाच्या अंतकरणापासून त्यांचं हार्दिक स्वागत आहे आदर्श प्रीमियर लीग आदर्श नगरच्या भव्यशा मॅच मध्ये. येणारे चेंडू आहेत 4 आणि धावा बनवायच्या त्या 9. नवीन बॅटर मिस्टर रुचित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रुचित 4-9. 8 आल्या. दोन्ही संघांना समान गुण मिळतील. सर मॅच टाय होते स्कोर लेवल झाला तर. आणि इथे डॉट बॉल. आता 3 चेंडू 9. एका मोठ्या शॉटची गरज आहे. 3 चेंडू 9 धावेची गरज.
पुढचा चेंडू आणि आणखीन एक डॉट बॉल. आता मात्र थोडस कठीण टार्गेट. बघूया 9 सेकंड कडे मात्र फलंदाज स्ट्राईक मिळाली नाहीये आणि इथे एक धाव कंप्लीट. सुदीप आहेत तिथे. शेवटच्या चेंडूवरती सिंगल आहे फक्त. 8 धावेची गरज. व्हाईट बॉल आणि आता 7. जर षटकार आला मॅच लेवल होईल. व्हॉट अ मॅच. षटकार स्कोर लेवल आणि हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न आणि हार्ड लक.